सध्या आपण थेट दृश्य बघतोय हॉस्पिटलमधून आशाताईंचं पार्थिव घेऊन आता त्यांच्या घरी नेलं जात आहे। सुस्मिता बधाणे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। सुस्मिता, काय सध्याची तिकडची परिस्थिती आहे? आपण बघतोय ब्रिजखंडी रुग्णालयातनं आशा भोसलेताई यांचं पार्थिव हे आता त्यांच्या लोअर परेल येथील निवासस्थानाकडे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर ज्या पद्धतीनं कुटुंबियांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार उद्या संध्याकाळी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार हे केले जातील। त्यापूर्वी आपण बघतोय साधारणपणे 4:30च्या दरम्यान आशाताईंचं पार्थिव हे अँब्युलन्समधनं काही मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या निवासस्थानाच्या दिशेने निघालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीनं उद्या सकाळी 11 वाजता काही प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अंत्य दर्शनासाठी हे पार्थिव खुलं केलं जाईल। त्यानंतर आपण जर बघाल तर 4 वाजता अंत्यविधी हे पूर्ण केले जाणार आहेत। सकाळपासूनच या परिसरामध्ये अनेक आशाताईंचे चाहते हे आपल्याला पाहायला मिळत होते। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो पुढे अँब्युलन्सच्या काही सुरक्षा देखील देण्यात आलेली आहे। या सुरक्षेच्या मदतीनं जलद गतीने त्यांचं पार्थिव हे निवासस्थानाच्या दिशेने पोहोचेल। काही राजकीय नेते, मित्रमंडळी, संगीत क्षेत्रातील महत्त्वाचे नेते, महत्त्वाचे कलाकार सुद्धा त्यांच्या निवासस्थानी लोअर परेल येथे आता हळूहळू त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येण्याची सुरुवात सुद्धा होणार आहे। त्यांचे कुटुंबीय यांनी ज्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार कुठेही गर्दी होऊ नये, व्यवस्थित नियोजन व्हावं अशा पद्धतीची सूचना देखील देण्यात आली, अशा पद्धतीची विनंती करण्यात आलेली आहे। संपूर्ण परिसर अगदी ब्रिजखंडी पासून लोअर परेलपर्यंत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पार्थिवासोबत देण्यात आलेला आहे आणि काही वेळातच आपल्याला त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेलं पाहायला मिळेल। निश्चित प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपण सांगूया की ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं पार्थिव घेऊन हॉस्पिटलमधून त्यांच्या लोअर परळ इथल्या निवासस्थानी पार्थिव नेलं जात आहे। आपण सध्या 2 दृश्य बघतो। एकीकडे लोअर परळ इथल्या त्यांच्या निवासस्थानाची दृश्य, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे, चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। दुसरीकडे आपण दृश्य बघतो ज्यावेळेला हॉस्पिटलमधून त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानाकडे नेण्यात येते तेव्हाची आपण दृश्य बघतोय। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। घरातील जवळचे काही व्यक्ती त्यांच्या सोबत आहेत आणि मोठा ताफा आपल्याला बघायला मिळतोय। 2 दृश्य, एकीकडे त्यांच्या निवासस्थानाची दृश्य तर दुसरीकडे हा सगळा ताफा आपण सध्या बघतोय। पुन्हा एकदा जाऊया, सुस्मिता बधाणे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, त्यांच्या सोबत आता कोण कोण दिसतंय, कारण ताफा मोठा बघायला मिळतोय? नक्कीच आपण बघतो अतिरिक्त पोलीस बंदोबस्तामध्ये आशाताईंचं पार्थिव हे आता त्यांच्या निवासस्थानाच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळातच त्याच्या लोअर परेल येथील निवासस्थानी हे पार्थिव पोहोचेल। त्यापूर्वी जर आपण बघितलं तर रस्त्यामध्ये सुद्धा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। दुसरीकडे अनेक चाहते जे हॉस्पिटलच्या परिसरात जमत होते त्यांना देखील थांबवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त हा संपूर्ण लोअर परेलच्या परिसरामध्ये पाहायला मिळतं। अगदी वेगवेगळ्या दृश्यांमध्ये आपण जर बघितलं तर अँब्युलन्सला देखील सुरक्षा ही देण्यात आलेली आहे। ब्रिजखंडी रुग्णालयाबाहेर अजूनही पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे, कारण ब्रिजखंडी रुग्णालयामध्ये आशाताईंनी अखेरचा श्वास घेतला ही माहिती जनतेपर्यंत त्यांच्या वरती प्रेम करणाऱ्या अनेक भाविक त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत गेल्यानंतर त्यांनी देखील या परिसरामध्ये एकवटायला सुरुवात केलेली होती। त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये अतिरिक्त सुरक्षा ही वाढवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। देशातील अनेक दिग्गज कलाकारांनी, राजकीय नेत्यांनी, म्युझिक आवडणाऱ्या म्युझिकमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या अनेक कलाकारांनी सुद्धा अनेक आठवणी आशाताईंबद्दल मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळी आशिष शेलार यांनी त्यांच्या कुटुंबियांशी भेट घेऊन कशा पद्धतीने अंत्यविधी हे होणार आहेत याच्याबद्दलची माहिती दिली। ब्रिजखंडीच्या डॉक्टर्सने सुद्धा मेडिकल बुलेटिनमधनं मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे आशाताईंनी अखेरचा श्वास घेतल्याचं स्पष्ट केल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। अगदी काही वेळातच आशाताईंचं पार्थिव हे त्यांच्या लोअर परेल येथील निवासस्थानी पोहोचेल। तिथेच त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सर्वांसाठी खुलं केलेलं असल्याचं सुद्धा सांगितलं जातंय। बरं सुस्मिता, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।